हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर कशा आहात? मस्त ना. तर मैत्रिणींनो, पाडव्यानिमित्त ही कटाची आमटी, मस्त अशी कटदार आमटी मी केलेली आहे. आणि हो, ती रेसिपी तुमच्या सर्वांसोबत ही शेअर केलेली आहे. चला तर, तुम्हाला ही अशी आमटी करायची असेल तर रेसिपी आपली फॉलो करा. आणि हो, यामध्ये काही वस्तू तुम्हाला वाढवायची असेल तर वाढवा, काही कमी करायचे असेल तर कमी करा. तर कटाच्या आमटीसाठी मी काय काय घेतलं आहे, इथं खडा मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी आणि खसखस घेतली. त्यात तुम्ही पांढरे तीळही घेऊ शकता. इथे मिरची, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. एक मोठा चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि हो, इथं थोडीशी मी डाळ घेतलेली आहे. तर चला, सर्वात पहिल्यांदा आपण हे खडे मसाले भाजून घेऊया. तर खसखस, लवंग आणि दालचिनी मी भाजून घेतली. तर तुम्ही धनेही टाकू शकता, माझ्याकडून धने विसरलेत. आणि छान असं खरपूस वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. खसखस चांगली लाल होते. यात तुम्ही पांढरे तीळही टाकू शकता. पांढऱ्या तिळानं ही टेस्ट एकदम मस्त अशी येते, भन्नाट अशी टेस्ट लागते बरं का. पांढरे तीळ माझ्याकडं नव्हते म्हणून मी काही टाकले नाही. तर इथं आपलं बोलत बोलत खसखस हे भाजून झालेली आहे. तर ही आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथं मी प्लेटमध्ये काढून घेतलं. आता पुन्हा आपण यामध्ये आता आपण लसूण, अद्रक आणि मी 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. हिरव्या मिरचीची आमटीची टेस्ट एक नंबर असते, मला खूप आवडते हिरव्या मिरचीची. माझ्या आईच्या हातची आमटी खरंच खूप छान लागते. तर मग त्यासाठी मी आपल्या 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, त्याने टेस्ट छान येते. हेही आपलं मस्त भाजून झालं आहे. आता हेही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग पुढचे वाटण आपलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे प्लेटमध्ये काढून घेतलं. तर मी आता जे सुकं खोबरं आहे ना आपलं, ते भाजून घेणार आहे. सुकं खोबरं मी खिसून घेतलं आहे, जेणेकरून मस्त असं खरपूस भाजलं जातं. तर इथं आता मस्त ते सुकं खोबरं हे आपण भाजून घेणार आहे. छान असं सुकं खोबरंही मी भाजून घेतले. आणि सुकं खोबरं भाजून झालं की आपण पुन्हा ते काढून घेणार आहोत. ज्या प्लेटमध्ये आपलं वाटण सगळं आहे त्या प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं. सुकं खोबरं भाजलं की त्याच कढईमध्ये आपण लगेच आपला जो मोठा चिरलेला कांदा आहे ना, एक वाटी भरला आहे तो त्या कढईमध्येच भाजून घेणार आहे. तेल वगैरे मी काही टाकणार नाही, कारण का सुकं खोबरं भाजल्यामुळे ते कढई आपली ऑलरेडी तेलकट झालेली. मग आता बिना तेलाचाच हा कांदा मस्त असा भाजून घेणार आहे. चांगला लालसर होईपर्यंत मी कांदा भाजून घेतला. आता हाही आपण आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदा काढून झाला की लगेच आपल्याला पुढची प्रोसेस करायची. आता हा कांदा मी पटकन प्लेटमध्ये काढून घेते. इथं कांदा मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आता लगेच मी याच्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं टाकणार आहे. ओलं खोबरं भाजताना आपण थोडं तेल टाकून भाजणार आहोत, जेणेकरून खोबरं मस्त असं भाजलं जाईल. ओलं आहे ना त्यामुळे. तर ओल्या खोबऱ्यामुळे भाजीला खरंच चव खूप छान येते आणि माझ्या आमटीला ही चव एक नंबर आली ती. तर ओलं खोबरं हे आपलं भाजून झाले. आता आपण ह्याला काढून घेणार. यानंतर तुम्ही कोथिंबीर आणि कढीपत्ताही थोडा भाजून घेऊ शकता, पण मी काही भाजून घेतला नाही. तर आता हे सगळं मी मिक्सीच्या भांड्यात काढून घेतलं. त्यात 1-2 चमचा डाळ टाकली. इथं कढीपत्ता, कोथिंबीर ही टाकलेलं आहे. कढीपत्ता तर माहिती आहे आपल्यासाठी किती उपयुक्त असतो. आपण आमटीतला काढून टाकतो म्हणून मी थोडा वाटणात घातला. तर हे आता मिक्सीमध्ये बारीक करूया. आता इथं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता इथं मी काय काय फोडणीसाठी घेतलं आहे एकदा बघून घ्या तुम्ही. इथं मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात आपल्याला जेवढं तेल हवं आहे आपल्या आवश्यकतेनुसार तेवढं मी तेल टाकलं. तेल तापलं की यामध्ये जिरी आणि ओवा टाकला. काही जण मोहरीही टाकतात. मला आवडत नाही म्हणून मी टाकली नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका. हे मस्त तडका झाला ह्याचा बसला की यामध्ये मी लगेच थोडा कढीपत्ता टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता. वाटणात टॅमॅटो वगैरे टाकू शकता. काही इथं चिंचेचा कोळ पण घालतात किंवा काही इथं पुरणाचा गोळा घालतात. तर मी तसं आमच्यात जे आहे ते घातलं. इथं आपला कढीपत्ता ह्याची फोडणी चांगली तडतड बसली. आता आपल्याला सुके मसाले भाजायचे आहेत म्हणून मी गॅस कमी केला. तर इथं मी तिखट घातलं आहे. आता आपल्या आवडीनुसार, माझी लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी तिखट जरा कमीच घातलं. यानंतर हळद, धना पावडर आणि गरम मसाला घातला आहे मी. तुम्हाला म्हटलं मी धने टाकू शकता, मी विसरले म्हणून मी धना पावडर टाकले. थोडंसं पाणी टाकायचं, कारण काही आपले सुके मसाले जळू नयेत. आता हे मस्त असे जरा परतून घ्यायचं. हे व्यवस्थित परतलं की ह्यामध्ये जे आपण वाटण केलं आहे ना मिक्सीच्या भांड्यात,
ते वाटण यामध्ये टाकून मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे बघा तुम्ही मसाल्यामध्ये मिक्स करते. मसाल्यामध्ये वाटण चांगलं मिक्स झालं, थोडं परतलं, जास्त परतायची गरज नाही कारण का आपण सर्व वाटण भाजून घेतलं आहे. आता थोडं मिक्स झालं की पाणी टाकून हे आपलं वाटण मस्त असं शिजवून घ्यायचं. अगदी 5-10 मिनिट लागतात चांगलं वाटण व्यवस्थित शिजून घ्या. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित वाटण शिजले, अगदी तेल सुटेपर्यंत असं मस्त वाटण शिजवून घ्यायचं. आता या स्टेजला आपण गॅस आपला फुल करायचा आहे. फुल का करायचं आहे, ज्यावेळी आपण आपलं कटाच्या आमटीचा येळ टाकू ना, येळ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला सर्वांना, पुरण शिजलेलं पाणी, तर त्याला फोडणी अशी चर्र बसली पाहिजे. त्याशिवाय आमटीला खरंच कट पण येत नाही आणि टेस्ट पण येत नाही. आणि ह्या आमटीमध्ये पाणी कधीच गार घालायचं नाही. मी इथं गरम करून पाणी घेतलं आहे. इथं दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवले. आता हे गरम पाणी आपण आमटीत ओतून घेणार आहोत. आता मस्त असं आमटीत पाणी ओतून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकताय मी अगदी पातेलं टोप गच्च भरून आमटी केली ती. आता हे तर राहिलेलं पाणी मी ज्या पातेल्यात येळ ठेवलेलं ना त्यात ओतून ते चांगलं व्यवस्थित खंगळून घेतलेलं आहे. म्हणजे सगळं खाली जे घट्टपणा राहतो ना डाळीचा. आणि ह्या स्टेजला आपल्याला आपली आमटी सर्व झाली व्यवस्थित. आता आपण गॅस कमी करून घेतला. कमी करून ह्याच्यासाठी घेतला की आमटीला जर तुम्ही फुल गॅसवर कढवताल ना तर ते आमटीवरचं सगळं तेल उडून जातं. आणि मी इथं कोथिंबीर टाकून आता आपण अगदी 7-8-10 मिनिट बारीक गॅसवर चांगली आमटी उकळून द्यायची. आणि मग त्यानंतर तुम्ही बघू शकता टेस्ट किती येते. आणि लास्टला मी मीठ टाकलं आहे. छोटीशी क्लिप राहिली, म्हणजे माझ्या चवीनुसार मीठ टाकलं, पण माझ्याकडून ती क्लिप घ्यायची राहिली. तर तुम्ही बघू शकता 10-15 मिनिटांना आपल्या आमटीला कसा असा कट आला आहे मस्त असा. ह्याला कटच म्हणायचं. आता तुम्ही ह्याला नाही तर तर्री म्हणाल, कारण का आपली ही आमटी कटाची, म्हणून आपण हिला कटच म्हणणार आहे. कटाचीच आमटी, कटच. कसला छान असा कट आला. आणि खरं सांगायचं आमटी ह्या पद्धतीने केलं 1 नंबर टेस्टी होते. आमटी खरंच खूप टेस्टी झाली ती. अगदी दुसऱ्या दिवशी थोडीसुद्धा राहिली नव्हती. आणि हो, माझ्या मुलांनीही अगदी आमटी आवडीने पेले मुलं. तर हो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आणि हो, कमेंटमध्ये मला सांगा खरंच कशी झाली. आणि हो, तुमच्या काही वेगळी पद्धत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू एक छान रेसिपी घेऊन. बाय बाय.